मोहन एक अनुभवी ॲम्ब्युलन्स ड्रायव्हर आज पुन्हा एका नव्या प्रवासाला निघाला होता. त्याला कुठं माहीत होतं की हा प्रवास त्याला एका अशा भयानक अनुभवाकडे घेऊन जाईल ज्याने त्याच्या जीवनातील शांतता कायमची हिरावून घेतली जाईल. कथेला सुरुवात करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती आहे. जर तुम्ही या चॅनेलवर नवीन असाल आणि आत्तापर्यंत चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून भविष्यात येणारी कोणतीही थरारक कथा तुमच्यापासून दूर राहणार नाही. रात्र भयान काळोख इतका दाट होता की जणू काही त्याने अवघ्या जगाला आपल्या उदरात घेतले होते. मधूनच कुत्र्यांच्या केकाटण्याचा आवाज काळोखाची भयानता अधिकच वाढवत होता. मोहन एक ॲम्ब्युलन्स ड्रायव्हर त्याचा 2 वर्षाचा अनुभव घेऊन आज पुन्हा एका नव्या प्रवासाला निघाला होता. त्याचा स्वभाव तसा शांत, त्याला भूतप्रेतांवर विश्वास नव्हता. पण आजची रात्र काहीतरी वेगळेच बूट घेऊन येणार होती. ॲम्ब्युलन्समध्ये तो एकटाच होता. हवामानाच्या अंदाजानुसार रात्री वादळी वाऱ्यासह पाऊस येणार होता. मोहनच्या फोनवर रुग्णालयातून एक एमर्जन्सी कॉल आला. शहराबाहेरच्या एका खेड्याजवळ एका निर्जन रस्त्यावर एका म्हाताऱ्या माणसाचा अपघात झाला असून तो खूप गंभीर अवस्थेत आहे. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्याची गरज आहे असे त्या कॉलमध्ये सांगितले गेले होते. मोहनने त्या कॉलवरील आवाजाकडे फारसे लक्ष दिले नाही. तो आवाज थोडा अस्पष्ट आणि दुरून येत असल्यासारखा वाटला, पण त्याला वाटले की खराब नेटवर्कमुळे असेल. रुग्णालयाने मोहनला एक पर्यायी मार्ग सांगितला होता, जो तसा कमी वापरला जाणारा आणि काहीसा निर्जन होता. शॉर्टकट आहे, पण थोडा धोकादायक आहे. जंगली भागातून जातो असे त्याला सांगण्यात आले होते. मोहनने ती गोष्ट फारशी मनावर घेतली नाही. दुर्लक्ष केले आणि गाडी त्या शांत रस्त्यावर नेली. रस्त्याच्या दुतर्फा घनदाट झाडी होती. मधूनच झाडांच्या फांद्या गाडीवर घासल्या जात होत्या. त्यांचा कर्कश आवाज मनाला अस्वस्थ करत होता. गाडीचे हेडलाईट्स अंधारात रस्ता शोधत होते, पण त्यांनाही जणू काही भीती वाटत होती. मोहनने रेडिओ लावला, पण सिग्नल लागत नव्हता. त्याला आता एक अनामिक भीती वाटू लागली. तो त्या सांगितलेल्या ठिकाणी पोहोचला. तिथे त्याला कोणतीही गर्दी किंवा गावकरी दिसले नाहीत. फक्त एका जुन्या जीर्ण झालेल्या वडाच्या झाडाखाली अर्ध मेलेल्या अवस्थेत पडलेला एक म्हातारा माणूस दिसला. तो पूर्णपणे शांत होता. त्याचे डोळे अर्धवट उघडलेले होते आणि श्वास खूप हळू चालला होता. त्याच्या एका पायाला आणि डोक्याला जबर मार लागला होता. रक्त वाळलेले होते. मोहनला आश्चर्य वाटले की इथे आसपास कोणीच नाही. मग कॉल कोणी केला? पण विचार करायला वेळ नव्हता. त्याने स्ट्रेचर खाली उतरवले आणि म्हाताऱ्याला स्ट्रेचरवर घेतले. त्या म्हाताऱ्याला उचलताना त्याला एक विचित्र थंडगार स्पर्श जाणवला, जणू काही तो बर्फासारखा गारगार होता. मोहनला वाटले की थंडीमुळे असेल. त्याने म्हाताऱ्याला ॲम्ब्युलन्समध्ये ठेवले. तो म्हातारा अजून जिवंत होता, पण त्याचे प्राण कंठाशी आले होते. गाडीत येतच त्याला पुन्हा ती विचित्र थंडगार झुळूक जाणवली. त्याने खिडकी लावून घेतली. हवामानामुळे असेल, तो स्वतःशीच बोलला. गाडी पुन्हा त्या निर्जन रस्त्यावर धावू लागली. थोड्याच वेळात बाहेर पावसाला सुरुवात झाली. थेंब काचेवर आदळू लागले. पावसाचा जोर वाढू लागला आणि वाऱ्यांमुळे झाडे वेड्यासारखी डोलू लागली. मोहनने वेग कमी केला. अचानक मागून एक कुजबूज ऐकू आली. मोहनने आरशात पाहिले. म्हातारा माणूस स्ट्रेचरवर निपचित पडलेला होता, पण त्याचे डोळे आता पूर्णपणे मिटलेले होते आणि त्याचा श्वास थांबला होता असे वाटत होते. त्याला वाटले की त्याला भात झाला असेल, पण ती कुजबूज थांबली नाही. ती वाढतच गेली, जणू काही कोणीतरी वेदनेत कणत आहे. मोहनने पुन्हा आरशात पाहिले, पण काहीच नव्हते. गाडी एका अंधाऱ्या वळणावर आली
त्या वळणावर एका बाजूला एक जुनाट विहीर होती. तिच्या भोवती काही तुटलेली झाडे होती. मोहनने अचानक पाहिले की आरशात म्हातारा माणूस दिसत नाहीये. त्याला वाटले की तो थोडा सरकला असेल. त्यांनी गाडी थांबवली आणि मागच्या बाजूला पाहिले. स्ट्रेचर रिकामे होते. मोहनच्या काळजाचा ठोका चुकला. तो अक्षरशः थरथर कापू लागला. म्हातारा माणूस कुठे गेला? ॲम्ब्युलन्सचा दरवाजा बंद होता. त्याला वाटले की तो कदाचित खाली पडला असेल. त्याने धावत जाऊन मागचा दरवाजा उघडला, पण आत कोणीच नव्हते. स्ट्रेचर तसेच व्यवस्थित होते, पण ते शरीर अदृश्य झाले होते. हे काय चालले? मोहन स्वतःशीच पुटपुटला. त्याला घाम फुटला होता. बाहेर पाऊस अजूनही कोसळत होता. त्याने स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न केला. बहुतेक त्याचा जीव गेला आणि तो गायब झाला. तो ॲम्ब्युलन्समधून खाली उतरला आणि टॉर्च घेऊन आसपास पाहू लागला. काळोख आणि पावसामुळे त्याला काहीच दिसत नव्हते. तो त्या वळणाच्या आसपास शोधू लागला, पण म्हातारा माणूस कुठेच नव्हता. जमिनीवर रक्ताचे डागही नव्हते, जसे एखादा गंभीर जखमी व्यक्ती खाली पडल्यास असतील. मोहनला आता भीती वाटायला लागली. ही गोष्ट त्याच्या अनुभवाच्या बाहेरची होती. त्याला आठवले, या रस्त्यावर काहीतरी वेगळे आहे असे त्याला दुसऱ्या ड्रायव्हरने सांगितले होते, पण त्याला विश्वास बसला नाही. तो निराश होऊन ॲम्ब्युलन्समध्ये परतला. गाडी स्टार्ट केली. आता त्याला फक्त लवकरात लवकर इथून बाहेर पडायचे होते. त्याने गाडीचा वेग वाढवला. रुग्णालयात पोहोचल्यावर त्याने लगेच डॉक्टरांना बोलावले. पेशंट नाही आहे, तो घाबरलेल्या आवाजात म्हणाला. डॉक्टरांनी आणि नर्सने ॲम्ब्युलन्स तपासली. खरंच रुग्ण गायब होता. असं कसं होऊ शकतं मोहन? तुम्ही गाडी लॉक केली होती का? डॉक्टरांनी विचारले. हो सर, मी खात्री केली होती. डॉक्टरांनी त्याला तपासणी कक्षात पाठवले. मोहन खूप अस्वस्थ होता. त्याला ही गोष्ट कोणाला सांगावी ते कळेना. तो बाहेर आला आणि तिथे इतर काही ॲम्ब्युलन्स ड्रायव्हर्सला पाहिले. त्यांनाही अशाच भयानक अनुभवांना सामोरे जावे लागल्याचे ऐकून त्याला थोडा दिलासा मिळाला. एक अनुभवी ड्रायव्हर सुरेश मोहनकडे आला. काय रे मोहन, चेहऱ्यावर 12 वाजलेत. काहीतरी विचित्र अनुभव आला वाटतं. मोहनने त्याला सगळी गोष्ट सांगितली. सुरेशने शांतपणे ऐकून घेतले. शेवटी तो म्हणाला, ऐक मोहन, हा रस्ता शापित आहे असे म्हणतात. अनेक वर्षापूर्वी एका म्हाताऱ्या माणसाचा तिथे अपघात झाला होता. ॲम्ब्युलन्स यायला उशीर झाल्यामुळे त्याचा तिथेच जीव गेला, पण त्याचा देह त्या रात्री कधीच सापडला नाही असे म्हणतात. मोहनच्या मनात एक धक्का बसला. त्याचा देह सापडला नाही? हो. त्या दिवसापासून त्या रस्त्यावरून रात्री कोणताही रुग्ण नेला तर तो मधल्या वाटेत गायब होतो असे काही ड्रायव्हर्सचे म्हणणे आहे. सुरेशने एक दीर्घ श्वास घेतला. पण ही फक्त सुरुवात आहे मोहन. मी पण असेच काहीतरी अनुभवले आणि विश्वास ठेव, तो पुन्हा येतो. मोहनच्या डोळ्यात भीती स्पष्ट दिसत होती. तो पुन्हा येतो? कोण? सुरेशने त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि एक गंभीर गूढ हसू हसला. तोच जो अर्ध्या रस्त्यातून नाही तर जीव गेल्यावर गायब झाला होता. काही वेळा असे घडते की ज्यांचा जीव अपघाती जातो आणि ज्यांच्या अंतिम संस्काराची योग्य सोय होत नाही, त्यांचे आत्मे भटकत राहतात. त्यांना मुक्ती मिळत नाही आणि ते अशाच एखाद्या मार्गावर किंवा घटनेशी संबंधित राहतात. मोहनला कळले की तो त्या रात्री एका अशांत आत्म्याला घेऊन आला होता. तर त्याला मुक्ती हवी होती किंवा त्याच्या मृत्यूनंतरची योग्य गती. मोहनने नकळतपणे त्या आत्म्याला ॲम्ब्युलन्समध्ये घेतले आणि कदाचित त्यामुळेच तो आत्मा काही वेळापुरता त्याच्यासोबत राहिला आणि नंतर अदृश्य झाला. मोहनने त्या दिवसापासून त्या निर्जन रस्त्यावर जाणे पूर्णपणे टाळले. त्या रात्रीचा भयावह अनुभव त्याच्या मनात कायमचा कोरला गेला. त्याला कळले की काही गोष्टी
विज्ञानाच्या पलीकडच्या असतात आणि काही रहस्य कधीच पूर्णपणे उलगडत नाहीत. त्या म्हाताऱ्याचा देह कधीच सापडला नाही, पण त्याच्या आत्म्याची ती भयावह उपस्थिती मोहनच्या मनात कायमची घर करून राहिली. एका रात्रीच्या पाहुण्यासारखी जी त्याला आयुष्यातून कधीच विसरता येणार नव्हती. मोहनने त्या घटनेला एका भयानक स्वप्नासारखे विसरण्याचा प्रयत्न केला, पण त्याला माहीत होते की काही स्वप्ने कधीच पूर्णपणे पुसली जात नाहीत. तर ही होती आजची भयकथा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन भयकथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण खरी भीती अजून बाकी आहे.